नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 मार्च आपण आलो देऊन संत कांदा मार्केटला। मित्रांनो, पिकअपचे 2 लाईन आहे आणि ट्रॅक्टरचे 6-7 लाईन असतील। टोटल आवक 300-400 ची आज आवक कमी झाली मित्रांनो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी सगळ्यांचे भाव सांगत असतो, शेवटपर्यंत बघा। आणि आपण व्हिडिओमध्ये लाल कांदा शिल्लक किती आहे, उन्हाळा कांदा आवक कधी वाढणार आहे ते सगळं विचारलंय। आणि मित्रांनो, आज भावामध्ये दोघांच्या लाल कांद्याच्या आणि उन्हाळा कांद्याच्या दोघांच्या भावामध्ये आज थोडा सुधार वाटलाय, थोडी वाढ वाटली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भाव कळतील कितीनी वाढ झाली। तर मित्रांनो, अजून एक जाहीर सूचना, उद्या शुक्रवार दिनांक 28/3 पासून मंगळवार 1/4 पर्यंत लिलाव बंद राहणार आहे। फक्त कांदा लिलाव बंद राहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलीच नागे बघू शकता तुम्ही, क्वालिटी बघू शकता। उन्हाळा कांदा आहे। काय भाव गेलो? 1600 रुपये जायले, 1600 रुपीज, 1600 रुपये। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। कुठला आहे कांदा? देवठाण। बियाणं कोणतं होतं? घरगुती। आणि कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले। बर, पुढे बघू। काय भाव गेलो? 1400 रुपये बघू शकता तुम्ही। उन्हाळा कांदा आहे, 1400 रुपये, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे। का हो, कधी काढला कांदा? आत्ता काढला। पावती दाखव, पावती दाखव। बघू शकता तुम्ही, 1400 रुपये। पुढे बघू। हे काय भाव गेलो? 500 रुपीज बघू शकता। गोल्टी। कुठले आहे तुम्ही? माल सावरगाव। ओके, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 1540। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। 1540, 1540 रुपीज। पुढे बघू। काय भाव गेलो? 1200 रुपये। 1200 रुपये बघू शकता तुम्ही। लाल कांदा आहे, 1200 रुपये, 1200 रुपीज। लाल आहे ना? कुठला आहे कांदा? कारसूल। आणि मी काय म्हणतो, शिल्लक किती असेल अजून? संपला ना? बरं। आणि उन्हाळा कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 1-2 महिना जाईल। ओके, पुढे बघू। काय भाव गेलं? 1251, 1251 रुपीज। कुठला आहे कांदा? धोडांबा। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। कधी काढला होता कांदा? 2-3 दिवस झाले। बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। ओके, धोडांब्याचा कांदा आहे। पुढे बघू। पिंपळ कांदा मार्केटला बघायचं नाही। काय भाव गेलो? 1451, 1451, 1451 रुपीज। कुठला आहे कांदा? लाडू सटाणा। ओके। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, लाडू। कधी काढलं होतं कांदा? 8 दिवस झाले का? बर, पुढे बघू। बघ सर, गोल्टी। काय भाव गेलो? 900 रुपये, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, इथलंच आहे, पिंपळगाव। ओके। आणि बियाणं कोणतं होतं याचं? 900 जायले ना? 900 रुपीज। ओके। कधी काढला होता कांदा? 8-15 दिवस झाले। काय भाव गेली उलटी? हा, 700 रुपये, 700 रुपीज। कुठले? लोणवाडी। बर, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? कधी काढलं होतं कांदा असं काही? बरं, ओके, तुमचं नाही ना? पुढे बघू। इकडं कोण आहे हो साहेब? इकडं कोण आहे? इकडं कोण आहे? काय भाव गेला? 600 रुपये गोल्टी। बघू शकतो, 600 रुपये, 600 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी भुई। आणि कधी काढलं होतं कांदा? 8 दिवस झाले ना? ओके, वडाळी भुईचा कांदा आहे। पुढे बघू। काय भाव गेलो? 1415, 1415 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, घरगुती बियाणं आहे। आणि कुठला आहे कांदा? नारायणगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं?
घरगुती ना कधी काढला होता कांदा 8 दिवस झाले का बरं बरं पुढे बघू नाही काही नाही 8 बघ तुम्ही लाल कांदा आहे काय भाव गेला लाल कांदा 1460 रुपये 1460 रुपीज कुठला आहे कांदा शिरवाड्याचा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं हा चायनाचं बियाणं आहे ओके शिल्लक किती असेल लाल कांदा संपलं शेवटचं होतं उन्हाळा आहे का काय चालू होणार आहे एक का अच्छा डायरेक्ट 1 एप्रिल पासून एक एकर आहे ना ओके पुढे बघू बघ गोल्टी काय बघू दादा 825 825 रुपीज गोल्टी कुठली गोल्टी सिंदवड शिल्लक किती असेल अजून संपला का उन्हाळा कांदा आहे का काय चालू होणार आहे म्हणजे ट्रॅक्टर मध्ये अच्छा झालंय चालू ओके पुढे बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला 1403 1403 रुपीज कुठला आहे कांदा पिंपरखेड आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे पिंपरखेड घरगुती बियाणं आहे कुठला आहे कांदा पिंपरखेड आणि कधी काढला होता कांदा 14 दिवस आहे ओके घरगुती बियाणं आहे ना पुढे बघू किती गेली हो 550 1 मिनिट गोल्टी बघू शकतो 550 रुपये उन्हाळ गोल्टी मी काय म्हणतो कुठली गोल्टी बयाळे आणि कधी काढली होती 4 दिवस झाले बरं बयाळ्याची आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती ओके पुढं बघू काय भाव गेला 1299 1299 रुपीज कुठला आहे कांदा बयाळे आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती कधी काढलं होतं कांदा कालच काढला आहे ना फ्रेश दिसतं एकदम पुढं बघू नमस्कार काय भाव गेला 1441 गेला उन्हाळ आणि लालचा 1100 अच्छा लाल 1100 रुपये झाले 1100 रुपीज आणि उन्हाळ 1441 1441 रुपीज हा उन्हाळे बघ सांगतो उन्हाळ कांदा आहे त्याच्यात लाल कांदा आहे ना लाल संपला का अच्छा उन्हाळ किती आत्ता चालू झालं का याचं बियाणं कोणतं होतं उन्हाळचं हां घरगुती कुठला आहे कांदा खडकजाम आणि कधी काढला उन्हाळ कांदा परवाच्या दिवशी काढला ओके पुढं बघू ते इडत 1200 रुपये लाल झाले बघ तुम्ही 1200 रुपीज आपलाच कांदा आहे ना हे संपलं का एवढंच होतं का अजून 12 कॅरेट आहे ना लास्ट आहे ना पण बरं बघ शकतो क्वालिटी कांद्याची कुठला हो कांदा विजयपूर आणि बियाणं कोणतं होतं याचं प्रसादचा बियाणं आहे विजयपूरचा कांदा आहे बघ शकतो क्वालिटी कधी काढला होता कांदा 10-15 दिवस झाले ओके पुढं बघू काय भाव गेलो भाऊ काय भाव गेला कोण आहे कोण नाही पुढं बघू बघ शकतो मी उन्हाळ कांदा आहे काय भाव गेला 1450 रुपये झाले 1450 रुपीज कुठला आहे कांदा मांगीतुंगी आणि बियाणं गजाननचं बियाणं आहे मांगीतुंगीचा कांदा आहे कधी काढला होता कांदा परवाच्या दिवशी ना बरं पुढं बघ काय भाव गेलं का हो काका काय भाव गेलं 1415 1415 रुपीज 1415 ना कुठला आहे कांदा पिंपळनेर आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं कधी काढला कांदा 8-10 दिवस होईल ना ओके पुढं बघू काय भाव गेलो 1590 1590 रुपीज 1590 कुठला आहे कांदा दरसवाडी बघ क्वालिटी 1590 1590 रुपीज दरसवाडीचा कांदा आहे कधी काढला कांदा 8 दिवस झाले ओके पुढं बघू काय भाव गेला 755 रुपये बघ तुम्ही 755 755 रुपीज कुठली गोल्टी वडाळी भुई आणि कधी काढली हो बर 1 हप्ता झाला पुढे बघू
कोण आहे इकडं पुढं बघू बघ शकून क्वालिटी काय भाव गेलो काय भाव गेलं 1485 1485 रुपये कुठला आहे कांदा पिंपळनेर आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं बरं बरं ओके 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 कधी काढला कांदा कांदा कधी काढला 10-15 दिवस झाले ना बरं पुढं बघू बघ शकून क्वालिटी काय भाव गेलो 1300 रुपये 1300 रुपीज कुठला आहे कांदा डोलीपाडा पिंपळी बरं पिंपळनेर आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे बरं बरं ओके पुढं बघू काय भाव गेलो साहेब काय भाव गेलो 1551 1551 रुपीज 55-60 साईज आहे बघ शकून क्वालिटी कुठला आहे कांदा तामसवाडी बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगा कधी काढला कांदा 15 दिवस झाले तामसवाडीचा कांदा आहे 15-1 दिवस झाले कांद्याला ओके पंचगंगाचं बियाणं आहे ना पुढं बघू काय भाव गेलो 1570 1570 रुपीज कुठला आहे कांदा कामसवाडी आणि बियाणं पंचगंगा ओके कधी काढला होता कांदा बर ओके पुढे बघू काय भाव गेलो 1500 रुपये 1500 रुपीज 1500 कुठला आहे कांदा नांदूर मधमेश्वर बघ शकतो तुम्ही नांदूर मधमेश्वरचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं त्याचं रेड पोरचं कधी काढला कांदा परवाच्या दिवशी काढला ओके पुढे बघू काय भाव गेलं 1495 1495 रुपीज बघ शकतो तुम्ही कुठला आहे कांदा दसवेल आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती कधी काढला कांदा बर 2-4 दिवस झाले पुढे बघू काय भाव गेलो 1416 1416 रुपीज कुठला आहे कांदा दसवेल आणि बियाणं कोणतं होतं बरं बरं दसवेलचा कांदा आहे कधी काढला होता कांदा बरं ओके पुढं बघू